याच्या पुढची स्टेप म्हणजे ती आपण जो रक्ताचा पट्टा स्मिअर तयार केलेला आहे त्याच्यावरती मॅडम आता पेन्सिलने नाव घालतात. त्या पेशंटचं नाव घालणं महत्वाचं आहे आयडेंटिफिकेशनसाठी. नंतर पुढची स्टेप आहे म्हणजे ती त्या स्टँडवरती ठेवायची. हा जो तुम्हाला स्टँड दिसतोय तो पेरिफेरल ब्लड स्मिअरचं स्टेनिंग करण्यासाठीचा स्टँड आहे. त्याच्यावरची अगोदरची एक स्लाईड मॅडम काढून टाकली तरी चालेल, खाली ती उचलून ठेवा पाहिजे तर. ही याच्यापूर्वीच आम्ही जे स्टेन करत होतो त्याची स्लाईड मॅडम काढून ठेवतायत बाजूला. आता ही फ्रेश स्लाईड तुम्हाला दाखवण्यासाठी मुद्दाहून त्या स्टँडवरती ठेवलेली एकमेव स्लाईड आहे. आणि त्या स्लाईडवरती आता मॅडम हे लिशमन स्टेन नावाचं एक अतिशय डार्क रंगाचं द्रव्य टाकणार आहेत. हे लिशमन स्टेन आपण त्याच्यावरती आता ओतलेलं आहे. जर तुम्हाला दिसत असेल त्याप्रमाणे हा थर तयार झालेला आहे. या लिशमन स्टेनच्या माध्यमातून त्याच्यातल्या ज्या पेशी आहेत, सेल्स आहेत त्या रक्तामधल्या, त्यांना विशिष्ट प्रकारचा रंग प्राप्त होतो. म्हणजे त्या स्टेन होतात आणि त्या स्टेन करून आपण मायक्रोस्कोप खाली ही स्लाईड पाहणार आहोत. पण याच्या अगोदरच्या काही स्टेप्स आहेत. उदाहरणार्थ लिशमन स्टेन झाल्यानंतर एक 5 मिनिटं थांबायचं असतं. 5 मिनिटं थांबल्यानंतर त्याच्यावरती पाण्याचा परत एक थर टाकायचा. त्याच्यानंतर 10 मिनिटं थांबायचं. थांबूया मॅडम आपण एक जरा वेळती. आणि मग त्याच्यानंतर ते नळाखाली वॉश कशी करायची हे तुम्हाला दाखवणार आहोत. तर अशा प्रकारे आता लिशमन स्टेन टाकून स्लाईड ठेवलेली आहे. त्याच्यानंतर आपण 3 ते 4 मिनिटांनंतर त्याच्यावरती पाणी टाकणार आहोत. अशा प्रकारे 5 मिनिटात आता पूर्ण झालेली आहेत. आणि मॅडम आता त्याच्यावरती डिस्टिल वॉटर हे टाकतायत त्या स्लाईडवर. ते कशा तऱ्हेने टाकायचं हे पण नीट समजून घ्या. तेव्हा त्याचे पाण्याचे थेंब पडताना तुम्हाला दिसत आहेत त्या स्लाईडवरती. ते लिशमन स्टेन आणि पाणी, थोडक्यात लिशमन स्टेन थोडं डायल्यूट करायचं आहे. तर मॅडम खाली वाकून त्याच्यावरती थोडंसं फुंकर मारून त्याचा इव्हन स्तर होईल असं ते प्रयत्न करतात. अशा प्रकारे आता तयार झालेल्या पेरिफेरल ब्लड स्मिअरवरती 2 गोष्टी आहेत. एक लिशमन स्टेन आहे आणि डिस्टिल्ड वॉटर आहे, एकत्रित केलेलं. म्हणजे डायल्युटेड हे मिक्सचर तयार झालंय. हे जवळजवळ एक 5-7 मिनिटं आपण ठेवून देत असतो. आणि त्याच्यानंतर हा जो नळ दिसतोय तुम्हाला त्या नळाखाली ती स्लाईड मागच्या बाजूने वॉश करायची. हा शब्द सगळ्यात महत्वाचा आहे. जी बाजू स्टेन केलेली आहे ती धुवायची नाही, नाही तर त्या आपण केलेल्या सगळ्या कष्टाचा उपयोग शून्य आहे. तर जरा वेळातच एक 5-7 मिनिटांमध्ये आपण ती स्लाईड वॉश करणार आहोत. लिशमन स्टेन आणि पाणी टाकून 10 मिनिटं झालेली आहेत. आता मॅडम इंगळे मॅडम नळाखाली ती स्लाईड वॉश करणार आहेत. त्याच्यासाठी कशा तऱ्हेने ती स्लाईड पकडायची हे नीट बघून घ्या. ती हातात पकडण्याची विशिष्ट पद्धत आहे. आणि त्याच्या मागच्या बाजूने तुम्ही जर बघत असाल तर कापसाच्या बोळ्यांनी मॅडम ती स्लाईड वॉश करतायत. टॅप वॉटर खाली ती व्यवस्थित धुवून घ्यायची आहे. फक्त मागच्या बाजूने धुवायची हा शब्द माझा 3-3दा लक्षात ठेवा. पुढच्या बाजूने धुतलं तर तुम्ही रक्तच निघून जाणार आहे त्याच्यावरचं. आणि त्या झालेली स्लाईड जी आहे ती कशी ठेवायची हे जर आता मॅडम व्यवस्थित दाखवत आहेत तुम्हाला. भिंतीच्या कडेला अशी उभी करून ठेवायची की ज्यायोगे त्याच्यामधलं पाणी हे व्यवस्थितरित्या खाली निथळून जाणार आहे. आणि नंतर जो तयार झालेला स्मिअर आहे आपण तो मायक्रोस्कोप खाली पाहणार आहोत. अशा प्रकारे पेरिफेरल ब्लड स्मिअर तयार करणे आणि तो स्टेन करणे या प्रकारचं डेमॉन्स्ट्रेशन पूर्ण झालं. तयार झालेला स्मिअर जो आहे तो आता इंगळे मॅडम मायक्रोस्कोप खाली बघण्याचा प्रयत्न करतात की ज्याच्यामध्ये आपल्याला आरबीसी सेलचं स्ट्रक्चर कसं आहे किंवा डब्ल्यूबीसी कसे दिसतात, न्यूट्रोफिल, इओसिनोफिल, बेसोफिल, लिम्फोसाइट आणि मोनोसाइट हे सगळं बघण्यासाठी आपल्याला मेकॅनिकल स्टेजवरती मॅडमने ती स्लाईड ठेवलेली आहे. आणि ऑइल इमर्शन लेन्स खाली ती स्लाईड बघण्याचा प्रयत्न करतात. जर शक्य झालं तर आम्ही त्याला जो एक व्ह्यूअर आहे किंवा डेमॉन्स्ट्रेशन पीस आहे त्याला जोडून त्याच्यातून जर हा व्हिडिओ कॅमेरा काही शूट करू शकला आतल्या सेल्सचं तर तेही दाखवण्याचा प्रयत्न निश्चितपणाने आम्ही करू. सध्या मॅडम मायक्रोस्कोपचा खाली मिरर ऍडजस्ट करून ते फोकसिंग करण्याचा प्रयत्न करतात. वरचे जे ऍडजस्टेबलचे स्क्रू आहेत, कोर्स ऍडजस्टमेंट आणि फाईन ऍडजस्टमेंट, ते करून सेल्स दिसायला लागल्या की आपण पुढचं तुम्हाला त्या सेल्सचं व्हिडिओ शूटिंग दाखवू. सेल्सचं प्रत्यक्ष दर्शन घेण्यापूर्वी मध्यंतरी या सगळ्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठ परीक्षेला उपयोगी पडतील असे सीसीएमच्या अभ्यासक्रमाला धरून प्रथम वर्ष आयुर्वेदाचार्य शारीरिक विज्ञान भाग 1 हे पेपर 1 ला धरून लिहिलेलं पुस्तक आहे. याच्यामध्ये जास्ती करून वात, पित्त, कफांचा आपण आढावा घेतलेला आहे. तर हे डॉक्टर राजेंद्र देशपांडे लिखित हे भाग 1चं पुस्तक आहे. त्याने पेपर 1चा आपल्याला अभ्यास करता येतो. डॉक्टर देशपांडेंची जरी 36 पुस्तकं आतापर्यंत मार्केटमध्ये असली तरी विद्यार्थी उपयोगी म्हणजे विशेषतः फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना शारीरिक विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी हे पेपर 1चं पुस्तक आहे. आता आपल्याला पुढचं पुस्तक मॅडम दाखवतील. भाग 2चं पुस्तक मॅडम दाखवा. शारीरिक विज्ञान भाग 2 हे देखील पुस्तक शंतनू प्रकाशनतर्फे अवेलेबल आहे. सगळी पुस्तकं सीसीएम अभ्यासक्रमाला धरून आणि पुणे
पुणे विद्यापीठ पूर्वी आणि आता सध्या नाशिक विद्यापीठाच्या परीक्षेला पेपर 2ला विशेषतः धातू आणि मलांचा अभ्यास आणि सर्व मुद्दे कव्हर होतील अशा प्रकारे पेपर 2चं अभ्यास करण्यासाठी दिलेलं हे टेक्स्ट पुस्तक आहे. या दोन्ही पुस्तकांना नाशिक विद्यापीठाची मान्यता आहे. संदर्भ ग्रंथ म्हणा किंवा निरीक्षण करण्यासाठीची उपयुक्त पुस्तकं म्हणून नाशिक विद्यापीठाने त्यांना मान्यता दिलेली आहे. आता मॅडम आपल्याला तिसरं पुस्तक दाखवतील की जे प्रॅक्टिकलचं आहे. ते मॅडम जरा विद्यार्थ्यांना दाखवा. हे शारीरिक क्रिया विज्ञान प्रात्यक्षिक पूर्णपणे जर्नल्सच्या आधारे कसं भरायचं या संदर्भात ते पुस्तक लिहिलेलं आहे आणि याच्यावरती आम्ही विद्यार्थ्यांचे फोटो छापले. त्याला काही विशिष्ट कारण आहे. ही जी तुम्हाला विद्यार्थिनी दिसतीये तिने आपल्या महाविद्यालयामध्ये पूर्वी माझी विद्यार्थिनी आहे, सध्या एमडी करतेय. आजचा दिवस जो तुम्हाला माहिती आहे 29 मे 2010 ला ही शूटिंग चालू आहे. तर ही विद्यार्थिनी फर्स्ट इयर, सेकंड आणि थर्ड इयर पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाशिक विद्यापीठामध्ये पहिली आलेली आहे. म्हणून त्या विद्यार्थ्यांना त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक म्हणून हा दुसरा एक विद्यार्थी अनिरुद्ध नावाचा, तर त्या मुलांना घेऊन शूटिंग हे केलेलं आहे. हे तिघही मेरिटचे विद्यार्थी आहेत आणि त्यांचे मुद्दामून इतर मुलांना स्फूर्ती मिळावी त्या कारणासाठी कव्हरवरती त्यांचे फोटो छापलेले आहेत. शारीरिक क्रिया विज्ञान प्रात्यक्षिक याच्यामध्ये आत्ता सांगितलेली बीटीसीटी, युरिन, आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्रकृती परीक्षण, सार परीक्षण, म्हणजे आयुर्वेदिक आणि अर्वाचीन दोन्ही विज्ञानातले सर्व विषय उत्तम तऱ्हेने कव्हर केलेले आहेत. त्याच्यानंतर मॅडम पुढचं पुस्तक त्यांना इंग्लिश माध्यमाची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी इंग्रजीतनं पार्ट 1 हे पुस्तक पुढे मॅडम दाखवतात आपल्याला. चौखंबा प्रकाशन दिल्लीचं प्रसिद्ध प्रकाशन आहे. त्यांनी टेक्स्टबुक ऑफ शारीरिक क्रिया विज्ञान हे पुस्तक मी म्हणजे प्राध्यापक देशपांडे, राजेंद्र देशपांडे आणि डॉक्टर सौ चोभे मॅडम यांनी मिळून लिहिलेलं आहे. डॉक्टर सुभाष चानाडे हे आमचे कायमच गाईड आहेत. तर पार्ट 1 आणि त्याचप्रमाणे मॅडम शेजारी एक पार्ट 2चं पुस्तक आहे. त्या दोन्हीचं कव्हर जरी सारखं असलं तरी एक पार्ट 1 आणि एक पार्ट 2चं म्हणजे पेपर आणि पेपर 1 ही इंग्लिशमधली पुस्तक आहेत. डॉक्टर देशपांडेंची आता हिंदीमध्ये सुद्धा शारीरिक विज्ञान भाग 1 आणि भाग 2 अवेलेबल आहे. त्याच्यानंतर मॅडम पुढचं पुस्तक जे आहे ते हँडबुक स्वरूपाचं आहे. तेही विद्यार्थ्यांना आपण दाखवावं अशी विनंती आहे. इथे तुम्हाला दिसत असेल तर त्याच्यामध्ये एक धावत्या उजळणीसाठी शारीरिक विज्ञान हँडबुक हे फक्त 150 पानांचं पुस्तक एका बैठकीत वाचून होईल अशा प्रकारचं आहे. मी प्राध्यापक डॉक्टर देशपांडे, डॉक्टर चोभे आणि डॉक्टर शिवाजी वावळे यांनी मिळून तयार केलेलं पुस्तक आहे. याच्या आधारे विद्यार्थ्यांना अतिशय थोड्या वेळात पेपर 1, पेपर 2 आणि प्रात्यक्षिक यांची रिव्हिजन करता येते. शारीरिक विज्ञानातलं पुढचं पुस्तक जे आहे ते म्हणजे शारीरिक विज्ञान प्रश्नच प्रश्न ही उत्तम तऱ्हेची केलेली क्वेश्चन बँक आहे. म्हणजे अगदी पेपर 1, पेपर 2, प्रॅक्टिकल्सचे प्रत्येक प्रॅक्टिकल याच्यावरती संख्येने जवळजवळ हजारो प्रश्न आम्ही तयार केलेले आहेत. हे सुद्धा पुस्तक मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र देशपांडे, डॉक्टर चोभे आणि डॉक्टर वावळे यांनी लिहिलेलं आहे. प्रश्नच प्रश्न असं त्याचं नाव सुद्धा आकर्षक लिहिलेलं आहे. हे पुस्तक जे विद्यार्थी उत्तम तऱ्हेने तयार करतील, परस्परांमध्ये जर ग्रुपने तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर एकमेकांना या पुस्तकाच्या आधारे प्रश्न विचारायचे आणि प्रत्येक प्रश्नाचं जर आपल्याला उत्तर येत असेल तर तुम्हाला नक्की मेरिटचे मार्क शारीरिकमध्ये पण मिळतील आणि नाशिक विद्यापीठामध्ये तुम्ही पहिल्या 5 नक्कीच चमकू शकाल असा मला विश्वास आहे. त्याच्यानंतरचं मॅडम पुढचं पुस्तक आता दाखवायला हरकत नाही. क्लिनिकल एक्झामिनेशन नावाचं पुस्तक आहे. हे जे पुस्तक आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की हे आजन्म तुम्हाला विद्यार्थ्यांना उपयोगी पडणार आहे. आजन्म याचा अर्थ ज्या वेळेला तुम्ही या वैद्यकीय व्यवसायात प्रवेश घेतलेला आहे त्या क्षणापासून म्हणजे फर्स्ट इयर असो, सेकंड इयर असो, थर्ड इयर असो, आपल्या प्रत्येक डॉक्टरांना पार प्रॅक्टिस चालू करेपर्यंत, प्रॅक्टिस बंद करेपर्यंत आधी रुग्ण परीक्षण करता आलं पाहिजे. रुग्ण तपासायचा कसा, त्याची डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, नर्वस सिस्टीम कशी तपासायची ती मॉडर्नच्या पद्धतीने आणि आयुर्वेदिक पद्धतीने दोन्ही पद्धतीने तुम्हाला समजून देण्याचं काम या पुस्तकाच्या आधारे केलंय. हे मार्केटमध्ये नरेंद्र प्रकाशन यांनी आणलेलं आहे आणि त्याचे लेखक डॉक्टर सुभाष चानाडे आणि मी डॉक्टर राजेंद्र देशपांडे असे आहेत. हे अतिशय कमी किमतीचं पुस्तक, 60 रुपये किमतीचं पुस्तक प्रत्येकाने पहिल्या वर्षापासून अगदी तुमच्या प्रॅक्टिसच्या ठिकाणी सुद्धा दवाखान्यामध्ये ठेवायला हरकत नाही अशा स्वरूपाचं पुस्तक आहे. ह्याच्यामध्ये विशेषतः तुम्ही सेकंड इयरला हॉस्पिटलला जाणं चालू करता आणि जेव्हा क्लिनिकल पोस्टिंग म्हणतात त्याला सीपी, तर सीपीसाठी सुद्धा हे पुस्तक जर तुम्ही आधी रेफर करून वाचून गेलात आणि मग रुग्ण तपासलात तर तुम्हाला निश्चितपणाने चांगला ज्याला आपण म्हणतो एक मानसिक किंवा ज्ञानाच्या दृष्टीने बॅकग्राऊंड ही तुमच्या मनामध्ये तयार असेल आणि तुम्हाला पटापट रुग्ण तपासताना सोपं जाणार आहे. हे संबंध पुस्तकांचं डेमॉन्स्ट्रेशन करण्याकरता मला आपल्याच एमडी स्टुडंट्स डॉक्टर खरबडे मॅडम यांनी अतिशय बहुमोलाची मदत केली, याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे. आता आपल्या पुस्तकाच्या परीक्षणाबद्दलचे मुद्दे संपले. आता थोड्याच वेळात आपण जे पेरिफेरल ब्लड स्मिअरमध्ये आहे त्याच्यामध्ये काही सेल्स दिसत आहेत का हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता जो आपण पेरिफेरल स्मिअर केला त्याचा ऍक्च्युली मायक्रोस्कोपच्या द्वारे आपल्याला हे व्हिडिओ शूटिंग दाखवता येणार नाहीये, पण माझ्या शारीरिक पुस्तकांमध्ये
एक आपण कलर प्लेट टाकलेली आहे. त्या कलर प्लेटमध्ये हे जे तुम्हाला सगळे सेल्स दिसत आहेत हे आरबीसीज आहेत आणि याच्यामध्ये हा जो एक छोटासा स्टेन झालेला जो सेल दिसतो मी आता क्लोजअपमध्ये आणतोय हा न्यूट्रोफिल आहे. आणि यातच मोठ्या स्वरूपातलं ज्याला आपण म्हणतो की झूम करून केलेलं चित्र एक एक सेल जर तुम्ही ओळखता आला तर मुख्यतः ग्रॅन्युलर मध्ये 3 प्रकार असतात, न्यूट्रोफिल, इओसिनोफिल आणि बेसोफिल. तर हा मल्टीलोब्ड न्यूक्लियस दिसतोय आणि पिंक सायटोप्लाझम आहे. तर हा न्यूट्रोफिल आहे असं लक्षात घ्या. तर न्यूट्रोफिल ओळखण्यासाठी 2 खुणा आपल्या शरीराच्या पेरिफेरल ब्लड स्मिअरमध्ये मोजताना 100 सेल्स मोजायचे असतात. त्याच्यामध्ये जवळ 70% हे तुम्हाला न्यूट्रोफिल अशा प्रकारचे सेल बघायला मिळतं आणि ते परीक्षकाला दाखवायचे असतात. याचं प्रमाण जर खूपच जास्त वाढलं तर त्याला न्यूट्रोफिलिया म्हणतात. म्हणजे न्यूट्रोफिल्स मोठ्या संख्येने म्हणजे 65-70च्या ऐवजी ते जवळजवळ 80-90 पर्यंत दिसायला लागले तर याचाच अर्थ त्या पेशंटला कुठलं तरी पायोजेनिक इन्फेक्शन आहे, बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे असा त्याचा अर्थ होऊ शकतो. न्यूट्रोफिल नंतर पुढचा जो सेल तुम्हाला दिसतोय तो इओसिनोफिल आहे. त्या इओसिनोफिलमध्ये सुद्धा जांभळट सायटोप्लाझम हा जास्त महत्वाचा आहे. त्याच्यावरती तुम्हाला नाव सुद्धा जर दिसत असेल तर इओसिनोफिल असं नाव दिसतंय. आणि इओसिनोफिलचा आता क्लोजअप तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. या प्रत्येक डब्ल्यूबीसी मध्ये न्यूक्लियस एकच असतो असं लक्षात घ्या. हा बायलोब प्रकारचा न्यूक्लियस आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या शेजारी जो दिसतोय तुम्हाला हा बेसोफिल आहे. तो आकाराने मोठा आणि वेगळाच त्याचा स्टेन झालेला आहे. त्यामुळे न्यूट्रोफिल, इओसिनोफिल आणि बेसोफिल. पण बेसोफिलची संख्या अतिशय कमी असते, कारण 2% त्याचं प्रमाण असतं. त्यामुळे परीक्षकाला दाखवताना मात्र न्यूट्रोफिल आणि इओसिनोफिल. इओसिनोफिल्स हे ॲलर्जिक कंडिशन्स जेव्हा पेशंटला असते, मग तो अस्थमा असेल, स्किन डिसीज असू शकेल किंवा पोटामध्ये जंत असतील, त्या सगळ्या वेळेला या इओसिनोफिल्सची संख्या वाढलेली असते. नॉर्मली ते 5 पर्यंत असते, पण इओसिनोफिलियामध्ये ती 15 ते 20 पर्यंत जाते. त्याच्यानंतर हा खाली जो तुम्हाला दिसतोय तो सेल जो आहे तो मोनोसाइट आहे. डायमीटरचा विचार केला तर हा लार्जेस्ट डब्ल्यूबीसी म्हणून ओळखला जातो. डब्ल्यूबीसी प्रकारांपैकी सगळ्यात आकाराने मोठा हा मोनोसाइट आहे, पण त्याची संख्या ही तेवढीच कमी आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे हा एक प्रकारचा हॉर्स शू शेप्ड त्याचा न्यूक्लियसचा आकार आहे. घोड्याच्या नालेप्रमाणे हा त्याचा मधला मोनोसाइटचा न्यूक्लियस तुम्हाला पाहायला मिळतोय. त्याच्यानंतरचा जो सेल आहे तो स्मॉल लिम्फोसाइट. त्याच्यामध्ये मी विद्यार्थ्यांना सांगतो की जणू काही न्यूक्लियस म्हणजे कसा आहे तर खेड्यातली बाई जशी कुंकवाचा टिळा लावते त्याप्रमाणे कुंकवाचा टिळा म्हणजे स्मॉल लिम्फोसाइट आणि तोच टिळा जर पूर्ण सायटोप्लाझमला व्यापून असेल तर तो लार्ज लिम्फोसाइट. लिम्फोसाइटची संख्या ही साधारण 20च्या आसपास असते, परंतु काही जुनाट आजारांच्यामध्ये ट्युबरक्युलोसिस सारख्या लिम्फोसायटोसिस हे तुम्हाला पाहायला मिळू शकतं. तर अशा प्रकारे जे तुम्हाला दिसते ते लिम्फोसाइट्स आहेत. म्हणजे परत पहिल्यापासून एकदा रिवाइज करूया. न्यूट्रोफिल, देन इओसिनोफिल, देन बेसोफिल, देन मोनोसाइट, देन स्मॉल लिम्फोसाइट आणि हा लार्ज लिम्फोसाइट. अशा प्रकारे प्रत्यक्ष मायक्रोस्कोप जरी नाही तरी डॉक्टर खरवडे मॅडमच्या मदतीमुळे आपण हे सेल्स पुस्तकाच्या आधारे नीट समजून घेऊ शकलो. धन्यवाद. त्याच्या आधी आपण विद्यार्थ्यांना सध्या एमडी स्टुडंटच्या मदतीने आपण दुसऱ्या 2 उपकरणांची माहिती करून देतो आहोत. दुसरी 2 महत्वाचे प्रॅक्टिकल्स आहेत ते म्हणजे हिमोग्लोबिनचं प्रॅक्टिकल, हिमोग्लोबिन डिटर्मिनेशन. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे हिमोग्लोबिन इज अ क्रोमोप्रोटीन. आपल्या शरीरातलं ते एक उत्तम दर्जाचं प्रथिन आहे की ज्याच्यामुळे आपण ऑक्सिजन आरबीसीज मार्फत उत्तम तऱ्हेने वाहून नेऊ शकतो आणि माणसाला एनर्जेटिक वाटू शकतं. हे हिमोग्लोबिन जेव्हा कमी होतं तेव्हा त्याला अॅनिमिया असं आपण म्हणतो. ते हिमोग्लोबिन प्रत्येक व्यक्तीमध्ये एक तपासलं गेलं पाहिजे. रादर ही एक अतिशय रुटीन तपासणी आहे. हिमोग्राम मध्ये हिमोग्लोबिन, आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट काउंट याचा विचार केला जातो. ते हिमोग्लोबिन मोजण्यासाठी आपल्या लॅबमध्ये जे उपकरण किंवा रादर सेट आहे त्याचं नाव आहे हिमोमीटर. मॅडम त्याचं जर कव्हर दाखवत आलं मुलांना, त्या कव्हरवरती ते नाव लिहिलेलं आहे, ते कव्हर जर आम्हाला दाखवा तर मुलं याच्या सहाय्याने बघू शकतील की इथे नाव आहे हिमोमीटर नावाचं. तर हिमोमीटर हे उपकरणचा संच जो आहे त्याला सालीज हिमोमीटर म्हणतात. मीटर म्हणजे मोजणे, रक्तातल्या हिमोग्लोबिनचं प्रमाण मोजणे. त्यातले जे काही मॅडम घटक द्रव्य ती दाखवा. पहिल्यांदा एक कम्पॅरेटर जो आहे ज्याच्या सहाय्याने 2 पट्ट्या असतात साईडला कलर्ड, त्या प्लेट्स तुम्हाला दिसतात. नंतर एचबी ट्यूब मॅडम मुलांना दाखवायला लागेल. एचबी ट्यूबमध्ये पहिल्यांदा आपण ती पिपेट आणि एचबी ट्यूब एक खाली आहे मॅडम. हिमोग्लोबिनची पिपेट जी आहे ती मॅडमने आता हातात घेतलेली आहे. ती हिमोग्लोबिनची पिपेट याच्यामध्ये आपण तळाला 0.2 मार्किंग पर्यंत तिथे दाखवत आहेत मॅडम तुम्हाला. त्या मार्किंग पर्यंत N/10 HCl घेतो.
दिसत असेल प्रत्येकाला. तर N/10 दोन या खुणेपर्यंत N/10 HCl घ्यायचं आहे. ही हिमोग्लोबिनची ट्यूब आहे चौकोनी आकाराची आणि त्याच्यामध्ये नंतर मॅडम त्यांना हे दाखवा, तुमचं पिपेट दाखवा. हिमोग्लोबिनची पिपेट जी आहे ती हिमोग्लोबिन पिपेटच्या साह्याने आपण काय घेणार आहोत तर रक्त घेणार आहोत. ते विशिष्ट खुणेपर्यंत घ्यायचं आहे. ते सुद्धा मॅडम तुम्हाला खूण दाखवण्याचा प्रयत्न करतील. मॅडम शक्य असेल तर तुमचं बोट मागच्या बाजूला जाऊ द्या आणि ते आकडा जो आहे तो समोर जर घेता आला किंवा मार्किंग ते खूण दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे व्हिडिओच्या माध्यमातून. इथे दिसतंय तुम्हाला 20 हा आकडा दिसतोय आणि खूण दिसतेय. त्या खुणेपर्यंत म्हणजे इथपर्यंत घ्यायचं आणि या खुणेपर्यंत ते रक्त पिपेटच्या साह्याने घ्यायचं. मॅडम ती पिपेट तोंडात मुलांनी कशा तऱ्हेने पकडावी असं एक जस्ट डेमॉन्स्ट्रेशन दाखवा. तर अशा प्रकारे मुलांनी पिपेट तोंडामध्ये पकडून अशा प्रकारे आपण पिपेट तोंडामध्ये पकडतो आणि त्याच्यातनं ब्लड घेतो. थँक्यू. आणि नंतर ती पिपेटच्या मॅडम आता ते दाखवा की ती ट्यूबमध्ये कसं काय टाकायचं. म्हणजे मगाशी आपण N/10 HCl या ट्यूबमध्ये घेतलेली अशी कल्पना करा आणि त्याच्यामध्ये मॅडम आता परत तोंडातून ती कुठपर्यंत ती बुडवायची आहे, तळापर्यंत जायचं आहे ते. आणि ती पिपेटच्या मध्ये घेतलेलं रक्त बघा मॅडम मी दाखवलेलं आहे की ते पिपेट ती बुडवलेली आहे त्या ट्यूबमध्ये. थँक्यू. ती पिपेट आता बाहेर काढा मॅडम, म्हणजे परत मुलांना कळेल की ट्यूब वेगळी आणि पिपेट वेगळी आहे. पिपेटमधून आपण रक्त त्या ट्यूबमध्ये घेतलेलं आहे आणि ते सोल्युशन जे तयार होतं ते आपण 10 मिनिटं ठेवतो. त्याच्यामुळे ऍसिड हिमॅटिन तयार होतं आणि नंतर त्याचं मध्ये थेंब थेंब डिस्टिल वॉटर टाकत आपण या सॉरी मॅडम त्या ड्रॉपरच्या साहाय्याने दाखवत आहेत की डिस्टिल वॉटर त्याच्यामध्ये टाकता येतं. आणि मॅडम त्या कम्पॅरेटरमध्ये ती ट्यूब ठेवून दाखवा. तो स्टरर मॅडम दाखवत आहेत. स्टररचा उपयोग हा ते मिक्स करण्यासाठी होतो. म्हणजे डिस्टिल वॉटर आणि ब्लड हे जे आपण आता दाखवत आहेत मॅडम की कसं ते स्टररने हलवावं लागतं अधनमधनं आणि ते चांगलं मिक्स झालं की मग नॅचरली ते आपण या सालीज हिमोमीटर जो आहे म्हणजे कम्पॅरेटर जो आहे त्याच्यामध्ये मॅडम ती ट्यूब आता ठेवतील. ती ट्यूब त्याच्यामध्ये ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर त्या शेजारच्या ज्या तुम्हाला पट्ट्या दिसत आहेत त्याच्याशी हे जे सोल्युशन तयार झालं याचा रंग मॅच होईपर्यंत डिस्टिल वॉटर टाकायचं आहे आणि जे आकडा येईल तो त्या हिमोग्लोबिनच्या याच्यावरती तुम्हाला वाचायला मिळेल. मॅडम ते आकडे जर दिसले तर आपण दाखवूया मुलांना की हिमोग्लोबिनची जी ट्यूब आहे त्याच्यावरती एका बाजूला माझ्या मते ग्रॅमचे मार्किंग आहेत ते मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. एकच मिनिट मॅडम होल्ड करा. तशीच ती तुम्हाला मुलांना काही प्रमाणात आकडे दिसत असतील आत्ता ते माझ्यासमोरचा आकडा हा 10, 12, 14 अशा प्रकारचे आकडे असतात आणि कधी मॅच झालं त्याच्यानुसार 12 ते 14 ग्रॅम % आणि मागच्या बाजूला मॅडम मला वाटतं पर्सेंटेजचे आकडे तुम्हाला दिसत आहेत तांबड्या याच्यामध्ये. म्हणजे किती % आहे याचाही तुम्हाला शोध लागू शकतो. हा आकडा तुम्हाला आता दिसतो इथे या पद्धतीप्रमाणे. तर ही HB ट्यूब ही आपण हा सगळा सेट हिमोमीटरचा हिमोग्लोबिन टेस्टसाठी वापरतो. थँक्यू. हिमोग्लोबिनच्या प्रॅक्टिकल नंतर पुढचं विद्यार्थ्यांना अतिशय एक महत्वाचं प्रॅक्टिकल आहे ते म्हणजे RBC काउंट, रेड ब्लड सेल काउंट आणि WBC काउंट म्हणजे व्हाईट ब्लड सेल काउंट. त्याच्यासाठी जे लॅबमध्ये उपकरण आहे त्याचं नाव आहे हिमोसायटोमीटर. हे बॉक्सेस असतात. मगाचा जसा हिमोमीटरचा बॉक्स होता तसा हा बॉक्स आहे आणि याच्यावरचं अक्षर लक्षात ठेवा हिमोसायटोमीटर. सायटो म्हणजे सेल. रक्तामधले RBC आणि WBC या सेल्सची मोजदाद करायची, मोजणी करायची. आता माझ्या मदतीला डॉक्टर सौ लकडे मॅडम आहेत की ज्या तुम्हाला आपल्या त्या इन्स्ट्रुमेंट्सची काही माहिती करून देतील. म्हणजे त्याच्यातले जे घटक द्रव्य आहेत त्या बॉक्समधले त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मॅडम त्यांना न्यूबार्स चेंबर हे अतिशय महत्वाचं जे उपकरण आहे ते दाखवा. हे तुम्हाला स्पॉटिंगला पण दाखवा लागते. काचपट्टी एक प्रकारची पण त्याच्यावरती रेखांकन केलेलं आहे, रेगा खाली मारलेल्या आहेत आणि हे आता तुम्हाला डॉक्टर लकडे मॅडम दाखवत आहेत. याच्याप्रमाणे हा न्यूबार्स चेंबर आहे. याच्यामध्ये ही जी मधली तुम्हाला पन्हळ दिसते त्याच्या वरच्या आणि खालच्या बाजूला इथे त्या रेगा मारलेल्या असतात. मॅडम ती जागा दाखवता मुलांना त्या बोटांनी थोडंसं खालच्या बाजूला मॅडम त्या एक्झॅक्ट आडवी जी रेग आहे त्याच्या वरती आणि खालती असे ते चौकोन असतात आणि याला न्यूबार्स चेंबर असं म्हणतात. आणि हा चार्ज करून म्हणजे त्याच्या रक्त आणि WBC RBC फ्लुइडच्या मदतीने तो चार्ज करायचा आणि तो मायक्रोस्कोप खाली पाहायचा असतो.